हा ते जे पाणी प्यायचं जे आहे ते कोणाचं आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे? मग ते साफ करायचं काय आहे की नाही तिथं म्हणजे हा नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे ना? तर नमस्कार मित्रांनो, आता मी कोपरखिरणे तलावाची येते आणि हे जे पिण्याची पाण्याची जी सुविधा केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने, मी इथले जे गार्ड होते नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना विचारलं तर हे कोणाच्या अंडर आहे, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंडर आहे. आणि ह्या ज्या सुविधा दिल्यात A1 क्वालिटीच्या स्मार्ट सिटीमध्ये, एवढ्या घाणेरड्या सुविधा जवळ आहे तुला दाखवतो. म्हणजे बिलकुल इथं पाण्याची सोय सुविधा करून दिली आहे, पण इथं मेंटेनन्स बिलकुल नाही, झिरो बराबर. आणि जवळ येऊन दाखव कशी परिस्थिती आहे. आणि काय घाण आहे, म्हणजे काय कोणाला मेंटेनन्स आहे की नाही, याला रस्टिंग पकडलंय, त्याच्यानंतर आत एवढी घाण आहे. आणि हे बघा, म्हणजे बिलकुल कोणाला काही घेणं देणं नाहीये. आणि एखाद्याने जर हे पाणी पिलं आणि त्याला डायरिया झाला, काही रोग झाला, तर याला जबाबदार कोण आहे? नवी मुंबई महानगरपालिकाच असली पाहिजे. चांगली सुविधा द्यायची, पण एवढा खर्च करून धड इथं मेंटेनन्स नाहीये, प्रॉपर मॅनेजमेंट नाहीये. पाणी तर येते, पण पाणी इथे लोक हात धुत आहेत, पाणी पित आहेत. आणि जर एखाद्याला काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त नवी मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असेल.